वेलकम टू आवर यूट्यूब चैनल ARP क्लास अदी सर। तो आज हम प्री एनुअल एग्जाम 2025 क्लास 12 सब्जेक्ट इंग्लिश टाइम 3 आवर्स मार्क 70 मार्क क्वेश्चन पेपर पाहणार आहोत। तर चला तर सुरुवात करूयात। क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन ए आहे प्रोज। तर त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो 12 मार्क्ससाठी आहेत। तर हा पॅराग्राफ नीट वाचून घ्यायचा आहे। तर नीट वाचायचा आहे। त्याखालील काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे आहेत। तर A1 क्वेश्चन आहे चूज अँड रीराइट द टू करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग 2 मार्क्स। 2 मार्क्ससाठी खालील 2 वाक्य जे बरोबर आहेत ते लिहायचे आहेत। तर यातील बरोबर वाक्य आहेत बी आणि डी। तर त्यानंतर आहे A2 द रायटर डेव्हलप्ड इन इन्फेरिटी कॉम्प्लेक्स ड्युरिंग हिज स्टे इन मुंबई इन लिस्ट द केस। तर हे 2 मार्क्ससाठी सॉल्व करायचं आहे। त्यानंतर आहे A3 पॉइंट आउट द क्वालिटीज ऑफ द रायटर दॅट यू हॅव कम अक्रॉस व्हाईल रीडिंग द एक्स्ट्रॅक्ट। निगेटिव्ह क्वालिटीज 2 लिहायचे आहेत आणि पॉझिटिव्ह क्वालिटीज 2 लिहायचे आहेत। त्याच्यानंतर आहे A4 गिव्ह एनी 4 सजेशन्स टू इम्प्रूव्ह इंग्लिश कम्युनिकेशन स्किल 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे। त्यानंतर आहे A5 लँग्वेज स्टडी 2 मार्क्ससाठी। तर त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT बट माय एन्जॉय वॉज शॉर्ट लिव्ड। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग द प्रॉपर यूज ऑफ दाऊ। तर याचा योग्य पर्याय आहे ऑप्शन सी। तर त्यामध्ये दुसरा आहे आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट। तर एक्सक्लेमेटरी फॉर्म लिहायचा आहे। तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी। त्यानंतर आहे A6 मॅच द फॉलोइंग वर्ड्स कॉलम ए विथ देअर अँटोनॉम इन कॉलम बी 2 मार्क्ससाठी। तर एचं आन्सर आहे थर्ड, बीचं आहे फोर्थ, सीचं आहे फर्स्ट आणि डीचं आहे सेकंड। तर त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 1 मधील बी नॉन टेक्स्चुअल ग्रामर। त्यातील B1 आहे डू ॲज डायरेक्टेड 4 मार्क्स। त्यातील फर्स्टचे आन्सर आहे ऑप्शन बी। त्यातील सेकंडचा आन्सर आहे ऑप्शन ए। त्यातील थर्डचा आन्सर आहे ऑप्शन सी। त्यानंतर आहे B2 स्पॉट द एरर इन गिवन सेंटेन्स अँड रिराइट द करेक्ट सेंटेन्स 1 मार्क। तर फक्त वर्कच्या जाग्यावर वर्किंग लिहून त्याला अंडरलाईन करायचे आहे। हे झालं तुमचं आन्सर। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 ए रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो 12 मार्क्स। तर हा पॅराग्राफ नीट वाचायचा आहे जेणेकरून खालील प्रश्नांचे उत्तर आपल्याला इथे पॅराग्राफमध्ये मिळतील। तर A1 आहे फिल इन द ब्लँक्स। तर त्यातील फर्स्ट आहे द नंबर ऑफ पीपल्स इंजर्ड। तर याचं आन्सर तुम्ही इथं पाहू शकता। तर 50 पीपल्स आहेत, 50 पीपल्स। त्यानंतर सेकंड आहे द नंबर ऑफ पीपल्स गॅदर्ड ॲट अ प्लेस। तर याचं उत्तर आहे 2 lakhs पीपल हॅड गॅदर्ड। त्यानंतर थर्ड आहे द नंबर ऑफ पीपल्स किल्ड। तर 16 persons वेअर किल्ड। तर त्याचं उत्तर आहे 16 persons। त्यानंतर आहे चौथा द नेम ऑफ द प्लेस वेअर द स्टॅम्प्ड ऑकर्ड। तर आन्सर आहे हरिद्वार। तर त्यात आहे A2 लिस्ट 2 रिफॉर्म्स दॅट आर नीडेड टू अवॉइड सच डिझास्टर्स अकॉर्डिंग टू द रायटर 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे। त्यानंतर आहे A3 एक्सप्लेन द कन्क्लुजन यू अराइव्ह ॲट आफ्टर रीडिंग द एक्स्ट्रॅक्ट 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे। त्यानंतर आहे A4 पर्सनल रिस्पॉन्स हा सकट 2 मार्क्ससाठी लिहायचा आहे। त्यानंतर आहे A5 लँग्वेज स्टडी डू ॲज डायरेक्टेड 2 मार्क्स। त्यातील फर्स्ट आहे फर्स्टचं आन्सर आहे ऑप्शन बी। त्यातील सेकंड आहे सेकंडचा आन्सर आहे ऑप्शन ए। त्यानंतर आहे A6 मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग ऑफ कॉलम बी 2 मार्क्स। फर्स्टचा आन्सर आहे बी, सेकंडचा आन्सर आहे ए, थर्डचा आन्सर आहे डी, फोर्थचा आन्सर आहे सी।
त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधील बी आहे समरी रायटिंग, 3 मार्क्ससाठी समरी रायटिंग करायची आहे क्वेश्चन नंबर 2A मधील पॅराग्राफचं. तर त्यानंतर आहे सी माइंड मॅपिंग, 3 मार्क्ससाठी माइंड मॅपिंग करायची आहे. त्यानंतर आहे सेकंड पोएट्री, क्वेश्चन नंबर 3A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, 10 मार्क्ससाठी. तर पोयम नीट वाचायची आहे. तर त्यावरील क्वेश्चन्स आहेत. A1 लिस्ट द 4 डिफिकल्टीज फेस्ड बाय द फादर इन द एक्स्ट्रॅक्ट, 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे. त्यानंतर A2 आहे गिवन बिलो आर आयडियाज कॉन्वेड थ्रू द पोयम मॅच द पियर्स, 2 मार्क्स. तर फर्स्टचा आन्सर आहे D, सेकंडचा आन्सर आहे C, थर्डचा आन्सर आहे B, फोर्थचा आन्सर आहे A. तर त्यानंतर आहे A3 राईट अ नोट ऑन हार्ड वर्क डन बाय पेरेंट्स फॉर फॅमिली, 2 मार्क्स. त्यानंतर आहे A4 पिक आउट अँड एक्सप्लेन लाईन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच एक्सप्रेस द फिगर ऑफ विच ॲलिट्रेशन, 2 मार्क्स. A5 कंपोज द शॉर्ट पोएम ऑफ अबाउट 4-6 लाईन्स ऑन युअर फादर, 2 मार्क्स. त्याच्यानंतर बी आहे रीड द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स अँड राईट द ॲप्रिशिएशन. ही पोएम नीट वाचायची आहे आणि त्याचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे 4 मार्कासाठी. त्यानंतर आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल, क्वेश्चन नंबर 4 आहे कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर इंस्ट्रक्शन्स गिवन बिलो, 16 मार्क्स. त्यातील हे आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. तर हे 3 क्वेश्चन्स आहेत, त्यापैकी कोणताही एक क्वेश्चन सोडवायचा आहे 4 मार्कासाठी. त्यानंतर बी आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, 4 मार्कासाठी यातील कोणताही एक क्वेश्चन सोडवायचा आहे. इथे 3 क्वेश्चन्स आहेत. तर त्यानंतर आहे सी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, 4 मार्कासाठी खालील कोणत्याही एक प्रश्न सोडवायचा आहे. तर इथे 3 प्रश्न आहेत, तर तुम्ही पाहू शकता आणि कोणताही एक प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आहे डी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, 4 मार्क्ससाठी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. त्यानंतर आहे सेक्शन 4 क्वेश्चन नंबर 5A कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इंस्ट्रक्शन्स, 4 मार्क. फर्स्ट क्वेश्चन, सेकंड. त्यानंतर बी आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अबाउट 50 वर्ड्स ईच, 4 मार्क्स. सी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, 4 मार्क. अँड डी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 50 वर्ड्स ईच, 4 मार्क्स. तर इथे आपण इंग्रजी 12वीचा प्री बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर पाहिलेला आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर धन्यवाद.